निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून अल्पवयीन मुलीस गंभीर जखमी केल्याच्या आरोपातून आरोपीची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीची बाजू भक्कमपणे मांडली। मिळालेल्या माहितीनुसार कोरोची गावातील हातकणंगले रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली होती। एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या ताब्यातील दुचाकी मोटारसायकल निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून रस्ता ओलांडणाऱ्या अल्पवयीन मुलीस जोराची धडक दिल्याची फिर्याद शहापूर पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास करत संशयावरून शेखर हनुमंत जाधव राहणार आळते तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यास अटक केली होती व त्याचे दुचाकी वाहन जप्त करण्यात आले होते। तपास पूर्ण करून पोलिसांनी दोषारोपपत्र इचलकरंजी येथील माननीय न्यायालयात सादर केले। न्यायालयीन सुनावणी दरम्यान जखमी अल्पवयीन मुलगी, फिर्यादी, साक्षीदार तसेच पंच यांचे जबाब नोंदवण्यात आले। मात्र या सर्व जबाबांमध्ये तसेच घटनास्थळाच्या पंचनाम्यात अनेक विसंगती आढळून आल्या। साक्षीदारांच्या जबाबांमधून ही घटना आरोपीकडून घडल्याचे स्पष्टपणे सिद्ध झाले नाही। यामुळे ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर ठोस युक्तिवाद सादर करत आरोपीविरुद्ध ठोस पुरावा नसल्याचे अधोरेखित केले। या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने संशयित आरोपी शेखर जाधव यांची अपघात प्रकरणातील आरोपातून निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अकिल मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले।